मुलांना गुड मॉर्निंग. कसे आहात? रोजच्या प्रमाणे छानच आहात, मजेत असणार. पण अभ्यास मात्र करायला कंटाळा करायचा नाही. अर्थशास्त्र या विषयाला अजिबात घाबरायचं नाही. त्याचप्रमाणे आता काळ असा आलेला आहे इथून पुढे की तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात करणं गरजेचं आहे. काही नमुना प्रश्नपत्रिका पीडीएफ फाईल वगैरे तुम्हाला पाठवल्यात किंवा चॅनेलवर जाऊन तुम्ही पाहू शकता. मी काही प्रश्नपत्रिका नमुना प्रश्नपत्रिका स्वतः तयार केलेल्या आहेत, त्या पोस्ट केलेल्या आहेत. उत्तरे शोधा, पाहून लिहा सुरुवातीला आणि पुढच्या काळामध्ये मग न पाहता लिहिण्याचा पण सराव करायचा आहे. आकृत्या पण काढायच्यात न पाहता. पाहून तर सुरुवात करा, मग पाहूया आपण. ओके, चला अभ्यासाला सुरुवात करूया. पहा शाळा कशी छान दिसते आपली, हिरवीगार आणि पावसाचं वातावरण तर खूप छान झालेलं आहे. चला अशा या सुंदर निसर्गाच्या सानिध्यात आपण अभ्यासाला सुरुवात करूया. मुलांनो, सुस्वागतम. आपण सर्व व्हिडिओ लेक्चर रेकॉर्ड करत आहोत आणि युट्यूबवर टाकत आहोत, त्यामुळे ते पुन्हा पुन्हा पाहण्याची संधी तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. आपण अभ्यासाला विषय घेतलेला आहे आज अर्थशास्त्र इयत्ता 12वी आणि यामधील प्रकरण अभ्यासत आहोत आपण 6वे. प्रकरणाचं नाव आहे निर्देशांक, इंडेक्स नंबर असं त्याला म्हणतात. इंडेक्स नंबर, निर्देशांक. आणि यामधील उपघटक अभ्यासणार आहोत निर्देशांकाची रचना. या पूर्वीच्या उपघटकांच्या मध्ये या प्रकरणात आपण काय काय अभ्यासलंय पुन्हा एकदा विचारात घेऊ. आपण सुरुवातीला निर्देशांकाचा अर्थ अभ्यासलेला आहे. हे संख्यात्मक साधन आहे. अर्थव्यवस्थेमध्ये वापरलं जाणारं हवेचा दाब मोजतात वायुभार मापकाने. त्याप्रमाणे अर्थव्यवस्थेच्या संदर्भात मोजमापासाठी निर्देशांकाचा वापर केला जातो. यानंतर निर्देशांकाची वैशिष्ट्ये अभ्यासलेली आहेत, निर्देशांकाचे प्रकार अभ्यासलेत, निर्देशांकाचे महत्व काय आहे अर्थव्यवस्थेमध्ये किंवा कुठे कुठे उपयोग होतो निर्देशांकाचा, याचाही विचार आपण मागील लेक्चरमध्ये केलेला आहे. आज आपण निर्देशांकाची रचना कशी केली जाते किंवा निर्देशांक रचनेच्या पद्धती कोणत्या हे अभ्यासणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाची बाब लक्षात ठेवा, हा प्रश्न IMP आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे की परीक्षेला येणारच, हे लक्षात ठेवा. 8 गुणांच्या साठी येऊ शकतो किंवा 4 गुणांच्या साठी येऊ शकतो, पण हा प्रश्न येणार. 8 गुणांच्या साठी हा प्रश्न आला, निर्देशांकाची रचना स्पष्ट करा किंवा निर्देशांक रचनेच्या पायऱ्या म्हणजे स्टेप किंवा अवस्था स्पष्ट करा. तर हे 7 मुद्दे लिहायचे आणि निर्देशांकाची व्याख्या लिहा. म्हणजे 8 गुणांचा हा प्रश्न तयार होतो. 4 गुणांना आला तर 4 ते 5 मुद्दे लिहा. लक्षात आलंय? निर्देशांकाची रचना कशी केली जाते, त्या अवस्था कोणत्या, पायऱ्या कोणत्या, ह्या 7 पायऱ्या किंवा 7 बाबी आवश्यक आहे. महत्वाचा प्रश्न म्हणून आपण सविस्तर समजावून घेऊ. यामध्ये 7 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा, निर्देशांकाचा हेतू किंवा किंमत निर्देशांकाचा हेतू काय आहे, कोणत्या हेतूने निर्देशांक तयार केला जातो, ही पहिली पायरी किंवा पहिली अवस्था. नंतर 2, मूळ वर्षाची निवड. मूळ वर्ष म्हणजे मागच्या काळाशी आजचा काळ याची तुलना केली जाते. ते मूळ मागचं वर्ष आणि तुम्हाला माहिती त्याचा 100 असा निर्देशांक मानला जातो. ते निवड करणं. नंतर पुढची पायरी आहे किंवा अवस्था आहे वस्तूची निवड, की ज्या वस्तूचा किंमत निर्देशांक काढायचा आहे मग ती वस्तू कशी निवडायची, कोणती निवडायची. चौथी पुढची पायरी आहे किंवा रचना करताना बाब विचारात घेतली जाते, वस्तूंच्या किमतीची निवड. वस्तूची कोणती किंमत घ्यायची. तुम्हाला वाटेल वस्तूला 2 किमती असतात का? हो. जर तुम्ही जास्त खरेदी केली वस्तूची तर कमी किमतीत खरेदी होते, त्याला ठोक भावात किंवा होलसेल भावात असं म्हणता की नाही, घाऊक म्हणतात. आणि जर तुम्ही किरकोळ खरेदी केली, थोड्या प्रमाणात खरेदी केली तर त्याला किरकोळ खरेदी म्हणतात, तर किंमत जास्त लागेल. म्हणजे वस्तूच्या किमतीची निवड कोणती करायची हे पण विचारात घ्यावं लागतं.
रचनेची पुढची पायरी आहे योग्य सरासरीची निवड. मग गणिताची कोणती पद्धती वापरायची, सरासरी कशी काढायची, ऍव्हरेज. पुढची पायरी आहे योग्य भाराची निवड. भार म्हणजे वेटेज, महत्व द्यायचं, की वस्तू कोणत्या वस्तूला किती महत्व द्यायचं, कसं द्यायचं, ती निवड महत्वाची असते. आणि शेवटची रचनेची पद्धती आहे योग्य सूत्रांची निवड, की कोणतं सूत्र वापरायचं आहे निर्देशांक काढताना. आता या निर्देशांकाच्या रचनेच्या संदर्भात किंवा या पायऱ्यांच्या संदर्भात आपण सविस्तर विचार करूया. पहिली पायरी किंवा पहिली अवस्था, किंमत निर्देशांकाचा हेतू. निर्देशांक तयार करण्यासाठी असणारा बाह्य भाग, त्याची व्याप्ती, तसेच कोणता बदल मोजावयाचा आहे याचा स्पष्ट फलदायी निर्णय घेतला पाहिजे. म्हणजे काय तर निर्देशांक तयार करायचा तर त्याच्या बाह्य बाबी विचारात घ्यायच्या, त्याची व्याप्ती विचारात घ्यायची, कोणता बदल मोजायचा आहे याचा स्पष्ट निर्णय घ्यावा लागतो. उदाहरण आपण इथे घेऊया बरं, की साखर कारखान्यामध्ये कामगार काम करत आहेत आणि त्या कामगारांच्या राहणीमानाचा निर्देशांक मोजायचा, असं जर ठरवून अभ्यास केला तर मग ते कामगार वापरत असणाऱ्या वस्तू, त्याच्या किमती किंवा त्या कामगारांच्या राहणीमानाच्या संदर्भातल्या बाबी विचारात घ्याव्या लागतील. त्यात कसा बदल होतोय, त्यांचं वेतन वाढलं तर कसा बदल होतोय वस्तू खरेदीमध्ये, असाही विचार करता येऊ शकतो. कामगारांच्या जीवनमानाचा किंवा राहणीमानाचा निर्देशांक मोजायचा हे आपण उदाहरण घेतलेलं आहे. त्या संदर्भातली सगळी व्याप्ती विचारात घ्यावी लागते आणि मग निर्देशांक काढावा लागतो. म्हणजे निर्देशांकाचा हेतू, जसं आपल्याला प्रवासाला जायचं आहे, पुण्याला जायचंय पण का जायचंय, हेतू काय आहे पुण्याला जाण्याचा, परीक्षेसाठी जायचंय की खरेदीसाठी जायचंय, हे ठरवावं लागतं. त्याप्रमाणे किंमत निर्देशांकाचा हेतू ठरवावा लागतो, की कोणता स्पष्ट यातून आपल्याला निर्णय मिळणार आहे, कोणता बदल मोजायचा आहे याचा निर्णय अगोदर घेतला पाहिजे. म्हणजे अगोदर टार्गेट निश्चित करावं लागतं. आले लक्षामध्ये. म्हणजे किंमत निर्देशांकाचा हेतू प्रथम लक्षात घ्यावा लागतो. यानंतर पुढची पायरी आहे मूळ वर्षाची निवड. आता हा जो मुद्दा आहे दुसरा, एकतर 8 गुणांना हा प्रश्न येऊ शकतोच, पण हा मूळ वर्षाची निवड आहे. 2 गुणांच्या साठी पण यावर स्वतंत्र प्रश्न येऊ शकतो. मूळ वर्षाची निवड यासाठी किंवा सहमत असहमत येऊ शकतो, किंवा संकल्पना स्पष्ट करा, किंवा आणखी वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या मध्ये पण 2 गुणांच्या साठी हा स्वतंत्र मुद्दा आहे. आता मूळ वर्षाला संदर्भ वर्ष असेही म्हणतात. आणखी पण एक नाव आहे पायाभूत वर्ष. आता मूळ वर्ष कोणतं, तर आजचं वर्ष आहे 2021 साल, बरोबर. मग आपण 2018 साल जर घेतलं तर ते झालं मागचं मूळ वर्ष आणि 2021 होईल चालू वर्ष. मूळ वर्षाला म्हणायचं आधारभूत वर्ष, संदर्भ वर्ष, पायाभूत वर्ष, मूळ वर्ष, एवढी वेगवेगळी नाव आहेत. आणि मागच्या काळाचा निर्देशांक मानायचा, आशंभर मानायचा आहे. 2018 जर आपण मागचं साल घेतलं तर कोणताही घेऊ शकतो आपण मागचा कालखंड. मूळ वर्षाला संदर्भ वर्ष असेही म्हणतात. हे वर्ष असे आहे ज्यात तुलना केली जाते. मग आजच्या काळाची मागच्या काळाशी तुलना करायची आहे. आपण मागे पण उदाहरण घेतलं होतं की आजच्या काळामध्ये तेल, साखर, गहू, ज्वारी, बाजरी अशा काही वस्तू घेतल्या, आजच्या काळातल्या किमती काय आहेत. आणि पायाभूत वर्ष 2018 जर घेतलं तर त्या काळातल्या किमती काय आहेत याच्यावरून आपल्याला किंमत निर्देशांक काढता येतो. ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये काढणार आहोतच. आपल्याला पाचशेचा, लास्पेअरचा आणि मूल्य निर्देशांक, किंमत निर्देशांक, संख्यात्मक निर्देशांक काढायचे आहेत. पण आता समजून हे घ्या की मागच्या वर्षाच्या संदर्भातल्या वस्तूच्या किमती किंवा उत्पादन वगैरे असेल ते आणि आजच्या काळातील वस्तूच्या किमती यांची तुलना केली जाते. आलं लक्षात. आता महत्वाचे बाब काय आहे, मूळ वर्ष कोणतं निवडायचं हे ठरवावं लागतं ना. मूळ वर्ष हे सर्वसाधारण वर्ष असावं. सर्वसाधारण म्हणजे इन जनरल. आता पहा की 2020 साली कोरोना महामारी आली
तर ते काही पायाभूत वर्ष घेता येणार नाही. कारण काय, तर त्या काळामध्ये सर्वसाधारण कालखंड नव्हता. मानव जातीवर नैसर्गिक संकट आलेलं होतं. या काळामध्ये अर्थव्यवस्थेत प्रचंड उलथापालथ झालेली होती. मग अशा वेळेला ते वर्ष पायाभूत घ्यायचं नाही. तर 2018 चालेल, 17 चालेल, 19 चालेल. आले लक्षात? म्हणजे जसे ते वर्ष नैसर्गिक आपत्ती, युद्धजन्य परिस्थिती, आणीबाणी इत्यादींनी मुक्त असावे. म्हणजे असं पायाभूत वर्ष किंवा मूळ वर्ष निवडायचं की ज्या काळामध्ये कोणतीही नैसर्गिक आपत्ती अर्थव्यवस्थेवर, देशावर आलेली नसेल, युद्धजन्य परिस्थिती नसेल, आणीबाणी नसेल, देशात राजकीय उलथापालथ झालेली नसेल, इत्यादी बाबी नसाव्यात. जर तो काळ निवडला तर ते सर्वसाधारण वर्ष नसतं, कारण तिथे फार उलथापालथ झालेली आहे. म्हणून जे पायाभूत वर्ष निवडायचं आहे ते सर्वसाधारण असलं पाहिजे. त्या काळातल्या वस्तूच्या किमती आणि आजच्या काळातल्या वस्तूची किमती यांची तुलना करता येईल. त्याचप्रमाणे महत्वाची बाब की मूळ वर्ष अतिशय मागचे नसावे, खूप जुन्या काळातलं नसावं. आता आपण जर 50 साल घेतले, 1950 घेतलं तर चालणार नाही, कारण इतका मोठा प्रचंड गॅप आहे. पहा बरं, आता उदाहरण घेऊ आपण, खूप काळ मागचा घेतला जुना. आता पहा, विहिरीतलं पाणी उपसण्यासाठी सध्याच्या काळामध्ये इलेक्ट्रिकची साधनं आहेत. इलेक्ट्रिक लाईटवर चालणारी मोटर आहे. आणि 1950-60चा विचार केला आपण त्या काळामध्ये, तर मोटेच्या सहाय्याने पाणी विहिरीतून काढत असत. मग जर आपण मोटेच्या किमतीचा तुलना करायची ठरवली आजच्या काळात आणि मागच्या काळात, तर आज तर मोठच अस्तित्वात नाहीये. मग तुलना कशी करणार? म्हणजेच काय, ज्या वस्तू तुलना करण्यासाठी घेणार आहोत ती वस्तू त्या कालखंडात पण असली पाहिजे, आजच्या कालखंडात पण असली पाहिजे. आणि दोन कालखंडामध्ये जी तुलना करण्यासाठी मूळ वर्ष घ्यायचे ते खूप मागचं घ्यायचं नाही. आता आपण 2021च्या संदर्भात जर किंमत निर्देशांक काढत असू तर मागच्या 10, 20, 15, 20 वर्षापूर्वीचा कालखंड घ्यायचा नाही, तर साधारणपणे जवळचं वर्ष घ्यायचं आहे. अशा प्रकारे मूळ वर्षाची निवड हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. सर्वसाधारण अशा प्रकारचं वर्ष निवडावं लागतं. पुढची पायरी आहे यामध्ये, मूळ वर्षाची निवड झाल्यानंतर आता तुम्हाला माहित आहे का, इथे तुम्हाला माहित आहे का काय, सन 2015 सालची ही बाब आहे. स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या मोजणी करता संख्याशास्त्रीय मंत्रालयाच्या केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने मूळ वर्ष 2004-05 हे बदलून ते 2011-12 असे केले. आता पहा, 2015 साली आपल्या भारतात घडलेली घटना आहे की देशाचं स्थूल देशांतर्गत उत्पादन मोजायचं, म्हणजे देशात किती उत्पादन झालेलं आहे ते मोजायचं. तर हे काम करण्याचं काम कोण करतं, तर संख्याशास्त्रीय मंत्रालय असतं. ते मंत्रालय केंद्रीय मंत्रालय आहे, विभाग आहे सरकारचा, सांख्यिक कार्यालयाचा. त्यांनी मूळ वर्ष ते किती ठरवलं होतं 2015 सालच्या पूर्वी? 2004-05 होतं 2015च्या पूर्वी. पण 2015 मध्ये ठरवलं की 2004 साल हे साल बदललं आणि मूळ वर्ष कोणतं केलं, तर 2011 आणि 12 येतंय लक्षात. म्हणजे 2021 मध्ये जर आपल्याला किंमत निर्देशांक काढायचा असेल तर मूळ वर्ष किंवा पायाभूत वर्ष कोणतं घ्यायचं? 2011-12. आले लक्षामध्ये? 2015 साली हे बदललेलं आहे वर्ष. 2004-05 हे बदललं आणि 2011-12 असं केलेलं आहे. का केलंय? तर बदल करावाच लागतो ना, खूप मागचा कालखंड घेऊन उपयोग होत नाही. बदलती आर्थिक रचना व सापेक्ष किमती विचारात घेऊन निर्देशांकाच्या मूळ वर्षाचे प्रत्येक 7 ते 10 वर्षात काळानुसार पुनर्रचित बदल केला जातो. अर्थव्यवस्था सतत बदलत असते, किमती बदलत असतात, उत्पादन बदलत असते, अर्थव्यवस्थेच्या रचनेत बदल होत असतो. म्हणून मूळ वर्ष कायम ठेवत नाहीत.
तर ते 7 ते 10 वर्षांनी बदलतात. म्हणजेच काय, तर 2015 साली ठरवलं की 2012, 11-12 हे मूळ वर्ष राहील. आता यामध्ये आता कालखंड आलेलाच आहे मूळ वर्ष बदलायचा, म्हणजे 12 नंतर 5-7 वर्षांनी हे साल बदलेल. आले लक्षात? सध्या मात्र कोणता आहे, 11 आणि 12, की यानुसार पायाभूत वर्ष, मूळ वर्ष काळानुसार बदल केला जातो. 7-10 वर्षाच्या काळानंतर मूळ वर्ष बदललंच जातं, कारण मूळ वर्ष आणि चालू वर्ष यात फार अंतर असू नये. त्याशिवाय औद्योगिक उत्पादन निर्देशांकाचे व घाऊक किंमत निर्देशांकाचे मूळ वर्षही 2004-5 बदलून 2011-12 करण्यात आले. म्हणजे औद्योगिक क्षेत्रामधलं जे उत्पादनाचा निर्देशांक आहे किंवा घाऊक म्हणजे होलसेल भावातला जो किंमत निर्देशांक आहे त्याचंही मूळ वर्ष 2011-12 करण्यात आलेलं आहे. म्हणजे 2011-12 आजपर्यंत आहे, पुढे बदल होणार आहे. सध्या मूळ वर्षाची पुनर्रचना करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि आता मूळ वर्ष बदलायचं पुढचं हे प्रक्रिया सुरू आहे. पण सध्या मात्र 2011 आणि 12 हे मूळ वर्ष धरलं जातं आणि त्याचा 100 हा निर्देशांकही धरला जातो, हे लक्षात घ्या. तिसरी अवस्था किंवा तिसरी पायरी आहे वस्तूची निवड. वस्तू कशी निवडायची? निर्देशांकाच्या रचनेमध्ये निवड केलेल्या वस्तूंचा नमुना निवडणे आवश्यक आहे. तुम्हाला माहिती, नमुना मॉडेल घ्यावं लागतं. जसं लॉटरी आहे तर सगळ्यांचे काही नंबर येऊ शकत नाही. परीक्षा झाली 80 मुलांची तर सगळ्यांचा नंबर येऊ शकत नाही, त्यातले नंबर काढावे लागतात, 1, 2, 3 असे. त्याप्रमाणे नमुना निवडावा लागतो. आले लक्षात? त्याचं उदाहरण पाहू आपण. किंमत निर्देशांकाच्या निर्मितीमध्ये प्रत्येक वस्तूचा समावेश करणे अशक्य आहे. जसं की एखाद्या खेळाची स्पर्धा आहे, त्या खेळाच्या स्पर्धेत काही वर्गातले 60-80 विद्यार्थी सहभागी होत नाहीत, तर 4-5, 7-8 असे काही विद्यार्थी सहभागी होतात. त्याप्रमाणे किंमत निर्देशांक काढायचा तर सगळ्या वस्तू घेता येणार नाही. आपण कामगारांच्या संदर्भात उदाहरण घेतलेलं आहे. ते साखर कारखान्यात काम करणारे कामगार आहेत, त्या कामगारांचं राहणीमान कसं आहे याचा जर निर्देशांक काढायचा असेल तर कामगार सगळ्या ज्या वस्तू वापरतात त्या घेता येणार नाहीत, त्यातल्या प्रातिनिधिक स्वरूपात काही वस्तू घेता येतील. म्हणजे प्रत्येक वस्तू समाविष्ट करता येणार नाही. निवडल्या जाणाऱ्या वस्तूंनी लोकांच्या अभिरुची, अभिरुची म्हणजे आवड, सवयी आणि चालीरीतींचे प्रतिनिधित्व केले पाहिजे. आता ज्या वस्तू निवडायच्या ते वस्तू लोक वापरत असले पाहिजे, त्यांची आवड निवड असली पाहिजे, सवयी चालीरीती याचाही विचार केला पाहिजे. याशिवाय चांगले परिणाम देण्यासाठी केवळ प्रमाणित वस्तूंचाच समावेश केला पाहिजे. प्रमाणित म्हणजे स्टँडर्ड वस्तूंचा समावेश करायचा. आता आपण पाहूया की जर कामगारांच्या जीवनमानाचा, राहणीमानाचा निर्देशांक जर काढायचा असेल तर कामगार वापरत असलेल्या 5 वस्तू घ्यायच्या. उदाहरणार्थ ज्वारी, बाजरी, गहू आणि तेल, तांदूळ अशा 5 वस्तू घ्याव्या लागते. ते पण मग सगळ्या तांदूळ आवडत असेल असं नाही, सगळ्यांनाच गहू आवडत असेल असंही नाही. त्यांची अभिरुची विचारात घ्यावी लागते, सवय घ्यावी लागते, चालीरीती घ्याव्या लागतात विचारात. दक्षिणेकडचे लोक असतात ते तांदूळ जास्त खातात. महाराष्ट्रीय लोकांचाच विचार केला तर समजा ज्वारीचा वापर जास्त करतात. पंजाबी लोकांचा विचार केला तर मग त्यांच्याकडे गव्हाचा वापर जास्त होता. अशाही काही सवयी, अभिरुची, रीतीचं विचारात घ्यायच्या. मग महाराष्ट्रामधील साखर कारखान्यामध्ये काम करणारे जे कामगार आहेत त्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या 5 प्रातिनिधिक वस्तू घ्यायच्या आणि मग आजच्या काळातल्या गहू, ज्वारी, बाजरी, तांदळाच्या किमती आणि 2011-12 मध्ये असणाऱ्या किमती यांची तुलना करायची आणि त्यावरून निर्देशांक काढता येतो. म्हणजेच प्रातिनिधिक वस्तूंची निवड करायची आहे. आता पहा, जर आपण कामगार 4 व्हीलर वापरत नाहीत, सगळेच कामगार वापरत नाहीत, मग 4 व्हीलरच्या संदर्भात जर आपण किंमत निर्देशांक काढायचं ठरवलं त्या कामगारांच्या जीवनमानाचा तर तो चुकीचा ठरेल, कारण ते वस्तू ते कमी वापरतात. आलंय लक्षात? म्हणजे जे वस्तू वापरतात त्यांच्या दृष्टीने त्या महत्वाच्या आहेत अशाच संदर्भात काढता येईल. आता श्रीमंत वर्गाच्या संदर्भात जर आपल्याला श्रीमंत किंवा उच्च वर्गीय
आर्थिक दृष्ट्या उच्चवर्गीय लोकांच्या जीवनमानाचा निर्देशांक काढायचा असेल तर ते ज्या वस्तू वापरतात त्या विचारात घ्याव्या लागतील. मग ते 4 व्हीलर वापरतात, सोनं नाणं खरेदी करतात, जमीन जुमला खरेदी करतात, त्यांचं राहणीमान अन्न वगैरे फार उंची असतं, मग त्या वस्तूंच्या संदर्भात निर्देशांक काढावा लागेल. म्हणजे वस्तूंची निवड करताना खूप बाबी लक्षात घ्याव्या लागतात. ही झाली 3ऱ्या नंबरची पायरी. यानंतर 4थी पायरी किंवा अवस्था आहे वस्तूच्या किमतीची निवड. आता तुम्हाला सांगितलं की वस्तूच्या किमती वेगवेगळ्या असतात, ती नेमकी कोणती घ्यायची. निवडलेल्या वस्तूंच्या किमती एकाच बाजारात दुकान परत्वे, स्थान परत्वे बदलण्याची शक्यता असते. तुम्हाला माहिती आहे की तुमच्या गावामध्ये 2-4 दुकानं असतील तर एखाद दुसऱ्या रुपयाचा वस्तूमध्ये फरक असू शकतो. म्हणजे एकाच बाजारात किंवा दुकानात स्थानानुसार वस्तूच्या किमती बदलतात. आता पेट्रोलचे भाव इथे वेगळे आहेत महाराष्ट्रात, दुसऱ्या जिल्ह्यात तालुक्यात वेगळे आहेत, मुंबईला वेगळे आहेत, सगळीकडे वेगवेगळे आहेत. म्हणजेच काय तर एकाच बाजारामध्ये दुकानानुसार स्थानानुसार वेगवेगळ्या वस्तूंच्या किमती बदलतात, कारण त्यामध्ये विक्रीचा खर्च, वाहतुकीचा खर्च समाविष्ट झालेला असतो. म्हणूनच किमतीचे दरपत्रक म्हणजे भाव जो आहे, किमती वस्तूचे जे काही भाव आहेत लिहिलेले त्याला दरपत्रक म्हणतात. म्हणूनच किमतीचे दरपत्रक निपक्षपातीपणे चांगल्या दुकानातून मिळवणे योग्य असते. म्हणजे योग्य पद्धतीने वस्तूचे दर लावणारं दुकान असेल तिथून त्या वस्तूंचे भाव घ्यायचे आहेत. नाहीतर प्रत्येकाचा निर्देशांक वेगळा येईल, म्हणजे आकडेवारी तीच असली पण वस्तूच्या किमती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या असल्यामुळे कदाचित वेगळी आकडेवारी मिळू शकते आणि निर्देशांक चुकेल. म्हणून अचूकता राखण्यासाठी प्रातिनिधिक स्थळे व व्यक्तींची निवड करणे गरजेची असते. म्हणून मॉडेल म्हणून जे निवडायचंय ते व्यवस्थित निवडायचंय. मग वस्तूंच्या किमती, आता कामगारांच्या संदर्भातलं उदाहरण पुढे चालवू आपण. कामगारांच्या जीवनमानाचा जर निर्देशांक काढायचा असेल तर कामगार वस्तू खरेदी करतात, पोत्या पोत्यानी खरेदी करत नाहीत, ते किलो 2 किलो 4 किलो अशा प्रमाणामध्ये वस्तू खरेदी करतात. मग त्याचे दर काय आहेत, किरकोळ वस्तू खरेदी केलेल्याचे ते घ्यावे लागतील. आणि जर श्रीमंत व्यक्तींच्या संदर्भात घेतलं तर तो वेगळा दर विचारात घ्यावा लागेल. म्हणजे वस्तूंच्या किमतीची निवड ही सुद्धा पायरी महत्वाची आहे. 5वी पायरी आहे रचनेची किंवा अवस्था आहे योग्य सरासरीची निवड. निर्देशांकाची रचना तयार करण्यासाठी अंकगणितीय मध्याचा वापर केला जातो. इयत्ता 11वी मध्ये आपण अभ्यासलेला आहे संख्याशास्त्राचा. आपल्याला केंद्रीय प्रवृत्तीची मापके मध्ये गणित होती, आठवतंय? मध्यमान, मध्यांक, बहुलक, नंतर चतुर्थके, दशमके, शतमके ही गणित अभ्यासलेली आहेत आपण संख्याशास्त्रीय पद्धतीने. या निर्देशांकाची रचना करताना अंकगणितीय मध्याचा वापर, अंकगणितीय मध्य म्हणजेच ऍव्हरेज म्हणजेच सरासरी, त्याला अर्थमॅटिक मीन असं म्हणतात, याचा वापर केला जातो. सरासरी, योग्य सरासरीची निवड केली जाते. कारण तुलनात्मक दृष्ट्या त्यांची गणना करणं सोपं असतं. गणना करणं, मोजणी करणं म्हणजे तुलना करणं शक्य असतं. आजचा काळ आणि मागचा पायाभूत वर्षाचा संदर्भातल्या वस्तूंच्या किमतींची तुलना करता येते. म्हणून योग्य अशा प्रकारच्या सरासरीची निवड करणं ही 5वी पायरी आहे. नंतर 6वी पायरी आहे योग्य भाराची निवड करणे. भार म्हणजे वजन, म्हणजे वेट म्हणजेच काय. उदाहरणार्थ एखाद्या कुटुंबाच्या तुलनेमध्ये एखाद्या कुटुंबामध्ये ज्वारीचा वापर खाण्यासाठी कमी केला जातो, गव्हाचा वापर जास्त होतो, तर तुम्हाला काय म्हणता येईल, त्यांच्या कुटुंबाच्या दृष्टीने गव्हाला महत्व आहे. म्हणजे गहू वेट आहे त्यांच्या दृष्टीने ती वस्तू महत्वाची आहे. मग इथे योग्य भाराची निवड कशी करायची ही एक पायरी महत्वाची आहे. निर्देशांकाच्या निर्मितीमध्ये वेगवेगळ्या वस्तूंच्या भारांना विशेष महत्व असते. की उदाहरणार्थ श्रीमंत व्यक्तीच्या दृष्टीने 4 व्हीलरला जेवढं महत्व आहे तेवढं दुसऱ्या वस्तूला कदाचित नसेल. गरीबाच्या दृष्टीने कशाला ते 4 व्हीलरला महत्व आहे, भारच नाही त्याच्या दृष्टीने, काही महत्वाची वस्तू नाहीये, त्याला अन्न वस्त्र या गोष्टी पाहिजेत. गहू ज्वारी बाजरी हे या वस्तू त्या महत्वाच्या आहेत जीवन जगण्यासाठी. म्हणजे निर्देशांकाच्या निर्मितीमध्ये वेगवेगळ्या वस्तूच्या भारांना विशेष महत्व आहे की कोणत्या व्यक्तीच्या दृष्टीने कोणती वस्तू महत्वाची आहे.
आणि हे भारांश दोन प्रकारचे असतात. भारांश म्हणजे वेटेज दोन प्रकारचे, एक आहे संख्यात्मक भार, त्याला क्यू म्हणतात म्हणजे क्वांटिटी, आणि एक मूल्यभार. मूल्यभार म्हणजे किंमत आणि परिमाण यांचा गुणाकार केल्यावर मिळतो. ते मागच्या लेक्चरमध्ये घेतलं आपण हे मूल्यभार. किंमत आणि मूल्यभार. मूल्यभार म्हणजे किंमत आणि क्वांटिटी किंवा परिमाण यांचा जर गुणाकार केला तर मूल्यभार कळतो. म्हणजे सर्व वस्तूंना समान महत्व नसल्यामुळे विशिष्ट भाराने अधिक चांगले परिणाम मिळू शकतात. म्हणजेच वस्तूंना भारांश द्यायचा. कोणती वस्तू महत्वाची आहे त्या वस्तू महत्वाच्या घ्यायच्या, कमी महत्वाच्या वस्तू घ्यायच्या नाहीये निर्देशांकासाठी. आणि सगळ्या वस्तू काही समान महत्वाच्या नसतात प्रत्येक व्यक्तीला. कुणाला काय महत्वाचं वाटेल तर कुणाला काही महत्वाचं वाटेल. म्हणजे योग्य भाराची निवड करणं ही पायरी सुद्धा अतिशय महत्वाची आहे. आणि यानंतर शेवटची पायरी आहे किंवा अवस्था, योग्य सूत्रांची निवड. निर्देशांकाची रचना करण्यासाठी अनेक सूत्रांचा वापर केला जातो. आपण आता पुढे पाहणार आहोत. पहा की मूल्य निर्देशांकाचं सूत्र, किंमत निर्देशांकाचं, संख्यात्मक, पाश्चेचा, लास्ट पेअरचा, हे वेगवेगळे निर्देशांक आपण अभ्यासणार आहोत. निर्देशांक कसा काढायचा ते पण आपण अभ्यासणार आहोत. मग कोणतं सूत्र नेमकं वापरायचंय? अनेक सूत्रांचा वापर केला जातो. त्याचं योग्य प्रकारचं सूत्र तिथे वापरावं लागतं. त्यापैकी योग्य सूत्राची निवड केली जाते. म्हणजे अनेक गणिती सूत्र दिलेली आहेत, त्यापैकी योग्य सूत्र वापरायचं. योग्य सूत्रांची निवड हे निर्देशांकाचा हेतू आणि आकडेवारीची उपलब्धता यावर अवलंबून असते. मग सूत्र कशावर अवलंबून आहे? निवडायचं कसं? तर निर्देशांकाचा हेतू काय आहे आणि कोणती संख्याशास्त्रीय आकडेवारी उपलब्ध आहे. उदाहरणार्थ वस्तूच्या किंमत निर्देशांक काढायचा असेल तर त्याच्यासाठी सूत्र कोणतं वापरायचं? उत्पादनाच्या वाढीच्या संदर्भातला निर्देशांक काढायचा असेल तर त्याच्यासाठी कोणतं सूत्र वापरायचं? कोणकोणत्या प्रकारची आकडेवारी उपलब्ध आहे, या सर्व बाबींचा विचार केला जातो. अशा प्रकारे निर्देशांक रचनेच्या पायऱ्या किंवा अवस्था अतिशय महत्वाचा 8 गुणांचा दीर्घोत्तरी प्रश्न आहे. या प्रश्नाची तयारी करून ठेवा आणि ट्युटोरियल मध्ये हा प्रश्न लिहायचा आहे. आले लक्षामध्ये? बरं मुलांनो, अभ्यासासाठी शुभेच्छा देते आणि निरोप घेते. ओके, बाय बाय. पुन्हा भेटू उद्या. बाय. हॅव अ नाईस डे.